झालंच पाहिजे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाशिकमध्ये आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रेकॉर्ड ब्रेक महामोर्चा 59 जातींचा एल्गार अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये तीव्र आंदोलने सुरू असताना नाशिकमध्ये शनिवारी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला 59 जातींमधील समाज बांधवांसह आंबेडकरी समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला। मोर्चाची सुरुवात नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानापासून झाली। त्यानंतर मोर्चा विविध मार्गांवरून मार्गक्रमण करीत शालिमार येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची जोरदार मागणी केली। यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। सभेत विविध मान्यवरांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाबाबत आपली भूमिका मांडत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली। त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला। तेथे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। मोर्चामध्ये 59 जातींमधील समाज बांधव तसेच आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने नाशिक शहरात आंदोलनाची मोठी चर्चा झाली। आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट आणि तीव्र भावना या मोर्चातून स्पष्ट झाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले। या मोर्चाची दखल प्रशासन निश्चितपणे घेईल आणि अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आज या ठिकाणी उपवर्गीकरणाविरोधी हा ऐतिहासिक मोर्चा नाशिकमध्ये होत आहे आणि समाज रक्षक अर्जुन नानाजी पगारे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तरी या मोर्चाची सुरुवात थोड्याच वेळात इकडून गोल क्लब मैदान ते कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचणार आहे आणि हळूहळू सगळे भीमसैनिक या ठिकाणी जमा होत आहे। निश्चितपणानं मला खात्री आहे का आपण जे प्रशासन जे आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न करते, ज्या प्रशासनाला भीमसैनिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान हे काय असतं, निश्चितपणानं या मोर्चाच्या ताकदीतून आम्ही सर्व भीमसैनिक दाखवून देऊ आणि निश्चितपणानं सर्व भीमसैनिक समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित होतोय। मला आनंद आहे। हा मोर्चा या महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक मोर्चा म्हणून नाशिकमध्ये याची ओळख राहील आणि प्रशासन जे झोपलेले त्याला जाग करण्याची वेळ ही भीमसैनिक हे दाखवून देतील ही मला अपेक्षा आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव।